नमस्कार रसिक हो. मी धनश्री करमरकर साहित्य मोड या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत करते. जागतिक कविता दिवसानिमित्त साहित्य मोड घेऊन आलंय कवितांची मैफिल. अभिनय आणि आवाजाच्या क्षेत्रात सातत्यानं काम करणारे कलाकार सादर करतायत कवी शैलेंद्र मसलेकर यांच्या अर्थवाही मराठी आणि हिंदी कविता. ऐका, अनुभवा, प्रतिक्रिया द्या आणि साहित्य मोड या आमच्या यूट्यूब चॅनलला आवर्जून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. बचपन की बात है. बाप की साइकिल पर आगे की ओर एक छोटा सीट हुआ करता था. मेरे लिए हमेशा से आरक्षित रहता था. जब चाहे तब मैं उस पर सवार होता. सीटी बजाते गुनगुनाते बाप साइकिल चलाता. रुकना मौत, चलना जिंदगी, ऐसा ही कुछ बाप मेरा गुनगुनाता था. मंदिर मस्जिद बाजार से होकर, गलियों से गुजरकर, भीड़ को चीर कर बाप का साइकिल चलाना याद है आज भी. कानों में गूंजता है वो गीत भी. दाएं बाएं देखकर सावधानी के साथ वो बाप का साइकिल चलाना आज भी याद है. मजा तो तब आता जब मिठाई की दुकान के सामने साइकिल को ब्रेक लगता. बाप अपनी जेब चेक करता और मेरे आंखों में खुशी देखकर थोड़ी मिठाई उधार लेता. मेरी खुशी मुझे नकद देता. याद है मुझे. माझे गाणे मलाच भावणारे, माझे गाणे मलाच भावणारे. कुणीही उठावं, काहीही बोलावं, कुणीही उठावं, काहीही बोलावं माझ्या जगण्यावर, माझ्या असण्यावर. तुमचे जगणे, तुमचे असणे मला नाही काही देणे घेणे. तुमचे जगणे, तुमचे असणे मला नाही काही देणे घेणे. माझे मार्ग मी आखलेले, माझे स्वर्ग मी पाहिलेले. तुम्हाला जमीन हवी, मला आकाश हवं. तुम्हाला जमीन हवी, मला आकाश हवं. तुम्हाला हवे पिंजऱ्यात पक्षी, माझे सारे उडते थवे. तुम्हाला हवे पिंजऱ्यात पक्षी, माझे सारे उडते थवे. प्रिय तुम्हाला फुलांचे हार, मी वाहतो सुगंधाचा भार. प्रिय तुम्हाला फुलांचे हार, मी वाहतो सुगंधाचा भार. तुमची भक्ती दगडात वाहिलेली, तुमची भक्ती दगडात वाहिलेली, मी दैवशक्ती माणसात पाहिलेली. तुमची भक्ती दगडात वाहिलेली, मी दैवशक्ती माणसात पाहिलेली. तुम्हाला रोज काही नवेच हवे, मी पुराण्यात नवे शोधलेले. तुम्हाला रोज काही नवेच हवे, मी पुराण्यात नवे शोधलेले. तुमचे नाणे खण खण वाजणारे, तुमचे नाणे खण खण वाजणारे, माझे गाणे मलाच भावणारे. बोला तुम्ही, ऐकेन मी. बोला तुम्ही, ऐकेन मी. जमलं तर तुमच्यासारखं जगेन मी. आणि नाही जमलं तर, आणि नाही जमलं तर तुम्हाला माझ्या जगात आणीन मी. आणि नाही जमलं तर तुम्हाला माझ्या जगात आणीन मी. कवी शैलेंद्र. मैं अक्सर सोचता हूँ, कैसे इंसान हैं हम. नफरत को पालते और प्यार को ठुकराते हम. याचक को हकालते और साहूकार को पास बिठाते हम. कैसे इंसान हैं हम. जिसका भरा पेट है उसे ही खिलाते हम. मोहताज है जो एक निवाले को, उसे धिक्कारते हम. कैसे इंसान हैं हम. धन की लालच में हम ज़मीर बेचते, गरीब की लूट से अमीर बनते.
कैसे इंसान हैं हम? पत्थरों को पूजते फूल तोड़कर हम, महल को सजाते झोपड़ी कुचलकर हम, कैसे इंसान हैं हम? सरहदें बनाकर युद्ध का ऐलान करते हम, फुर्सत से फिर बुद्ध को याद करते हम, कैसे इंसान हैं हम? धर्म की गाथा बुढ़ापे में ले बैठते हम, जवानी सारी अधर्म के साथ चलते हम, कैसे इंसान हैं हम? अपनी ही सारी गलती दूसरों पर थोपते हम, मेरा घर भरा रहे बस इतना ही सोचते हम, कैसे इंसान हैं हम? दर्द पराया देखकर दरवाजा घर का बंद करते हैं हम, खुद की हल्की खरोंच कहाँ सह पाते हैं हम, कैसे इंसान हैं हम? जाना है एक दिन फानी दुनिया छोड़ के, भूल जाते हैं हम इस बात को, जीते हैं ऐसे जैसे दुनिया हमारी ही विरासत हो, कैसे इंसान हैं हम? हाँ, कैसे इंसान हैं हम? आहेत वाटेवर थोडेसे काटे, बाकी सारं ठीक आहे. रोजचीच आहे भूक खळगीची, हा, बाकी सारं ठीक आहे. घराच्या उघड्या छतातून पाझरतंय ऊन आणि पाणी, बाकी सारं ठीक आहे. नात्यांची घडी विस्कटली थोडी, पण बाकी सारं ठीक आहे. वादळ गोंधळ सुरूच आहे, बाकी सारं ठीक आहे. आहेत बरीच स्वप्न अपूर्ण राहिलेली, पण बाकी सारं ठीक आहे. जमीन सरकते कधी कधी पायाखालची, बाकी सारं ठीक आहे. जीभ होते जड आजकाल सत्य सांगताना, बाकी सारं ठीक आहे. वापरतो कधी कधी माझेच अश्रू तहान भागवताना, बाकी सारं ठीक आहे. मेरे अंदर की अच्छाई से कोई डर रहा है, मेरे अंदर की अच्छाई से कोई डर रहा है. मुझे नहीं, वो मेरी अच्छाई को मार रहा है. वो जो कोई है वो तुम्हारी अच्छाई को भी हर रोज मार रहा है. वो राज करना चाहता है इस धरातल पर, वो राज करना चाहता है इस धरातल पर. करने दो उसे जो कुछ करना है, रहने दो उसे अंत तक, और सहने दो अकेलेपन का एहसास. अजरामर तो वो होगा ही नहीं, अजरामर तो वो होगा ही नहीं. उसका भी अंत तय है, उसका भी अंत तय है. यहां आज को कल का भय है. मैं इस भय को गाड़ दूंगा 2 गज जमीन के नीचे. मैं मिट्टी से ऊपर उठूं और आकाश के नीचे रहूं, क्या फर्क पड़ता है? मैं तो बस अच्छाई के साथ हूं, मैं बस अच्छाई के साथ हूं. तुम भी यही करना, अच्छाई का साथ देना, क्योंकि मारने वाला तो हमेशा मरता रहा है, मारने वाला हमेशा मरता रहा है, अच्छाई से डरता रहा है. असावी प्रत्येकाच्या मनात एक पोलीस चौकी. मनाचे वागणे असते बेफाम, मनाचे वागणे असते बेफाम. हवा या चौकीचा लगाम. येतात बरेच क्षण मोहाचे, येतात बरेच क्षण मोहाचे. त्यावेळेला वसक असावा, क्रोध तर कायमचाच बसलेला, क्रोध तर कायमचाच वसलेला. या चौकीने थोडा आवर घालावा. घडल्या गुन्ह्याचा व्हावा रोजच कबुली जबाब, घडल्या गुन्ह्याचा व्हावा रोजच कबुली जबाब.
पण त्याआधी नोंदवावा प्रामाणिक FIR. पहा, होईलच मनाचा हलका भार. मनाच्या वाहतुकीवरही असावे नियंत्रण या चौकीचे सदा. मनाच्या वाहतुकीवरही असावे नियंत्रण या चौकीचे सदा. आखून द्यावेत योग्य मार्ग आणि वेग मर्यादा. असते मन नेहमीच तणावग्रस्त. असते मन नेहमीच तणावग्रस्त. त्यावेळी असावी या चौकीची गस्त. सतत जागी असावी ही चौकी. सतत जागी असावी ही चौकी. कर्तव्यात असावी नेकी. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असावे हेच ब्रीद या चौकीचे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असावे हेच ब्रीद या चौकीचे. जीवन बनावे आपले कर्तव्यपूर्तीचे. असावी अशी एक पोलीस चौकी प्रत्येक मनात. असावी अशी एक पोलीस चौकी प्रत्येक मनात. धन्यवाद. नमस्कार दोस्तों, मैं पुष्कर देसाई। आज मैं आपको कवि शैलेंद्र मकर जी की एक कविता सुना रहा हूँ। मेरे घर के कोने में एक डस्टबिन पड़ी है। सालों से मैं उसमें कुछ न कुछ फेंकता रहता हूँ। मेरे कुछ अपने जो दोस्ती का नकाब ओढ़कर आए थे मेरी जिंदगी में। पिछले साल जो सूखा पड़ा था, इस साल जो सैलाब आया है, सब कुछ पड़ा है उस डस्टबिन में। कुछ रिश्ते खून के हैं, कुछ नकाबपोश दोस्त है, कुछ रास्ते हैं पथरीले, सब कुछ पड़ा है डस्टबिन में। कुछ डरावनी बातें, कुछ खाली पेट की बातें, कुछ प्यासी रातें, पड़ी है वहाँ अनकही बातें। कुछ अधूरी कविताएं, कुछ अनसुलझी कहानियाँ, कुछ आधे अधूरे वादे और बहुत सारी कड़वी यादें। कुछ गलतियाँ भी पड़ी है वहाँ। सब कुछ ऐसा जो अब इस्तेमाल नहीं होगा, पड़ा है उस डस्टबिन में। जब भी कभी देखता हूँ मैं उस डस्टबिन को, तो एहसास होता है कितना कुछ बिना काम का है। वक्त आ गया है, अब सब साफ करना है, या फिर ऐसा कहो, अब सब कुछ माफ करना है। मी देवाकडे काही मागत नाही. मी देवाकडे काही मागत नाही. तिकडे मी कधीच जात नाही. खरं तर मागितल्यावर तो काही देतो असा माझा अनुभव नाही. तरीही तो आहे. तो आहे चराचरात, प्रत्येक कणात, आकाशात, प्रकाशात, बोलक्या अनमुक्या प्राण्यात. तो आहेच गवताच्या पात्यात, तसाच वटवृक्षात. तो फळात, तो फुलात, तो स्वरात आहे. तो आपल्या साथ आहे. तो दिसणार नाही, तो जाणावा लागेल. देव दिसणार नाही, तो जाणावा लागेल. मूर्तीपेक्षा तो कृतीतून आणावा लागेल. देव असतोच, फक्त तो थोड्या वेगळ्या नजरेनं पाहावा लागेल. दिसेल जेव्हा कधी तो तुमच्यातच तुम्हाला, आपसुकच तुम्ही मागाल तुमच्या मनाला. दिसेल जेव्हा कधी देव तुमच्यातच तुम्हाला, तेव्हा आपसुकच तुम्ही मागाल तुमच्याच मनाला. कुबुद्धी ठेव दूर, राग, लोभ, द्वेष, मत्सर सारेच राहू देत दूर निरंतर. देवापुढे मी कधीच नवस बोलत नाही. खरं तर तो नवसाला नाही तर प्रयासाला पावतो. प्रयास कराल तर प्रगती करतो.
कर्मकांडापेक्षा तो कर्मकर्त्याला पावतो. म्हणूनच मी देव नाही असं म्हणणार नाही, पण तो आहे म्हणून मी त्याच्याकडे काही मागणारही नाही. कवि शैलेंद्र जी की एक रचना आपके सामने पेश है। मौत जिंदा है। मौत जिंदा है, कभी भी, कहीं भी, कैसे भी। तुम रहो गाफिल या रहो सावधान, मौत जिंदा है। हर रास्ता, हर गली, आकाश, पाताल, जमीन, हर तरफ मौत जिंदा है। सोचोगे तुम घात हुआ है, लेकिन ये तो सबके साथ हुआ है। मौत जिंदा है। असंभव है मौत से नजरें चुराना, कोई न चले बहाना, मौत जिंदा है। जिंदगी का वजूद मौत से है। मौत एक कविता की तरह सहज असहज अपने असर छोड़ेगी, गूंज उठेगी सुबह दोपहर शाम। मौत जिंदा है। जिंदगी से भी ज्यादा यहाँ मौत जिंदा है। सस्ती है, टिकाऊ है, कोई ना कोई वजह से मौत जिंदा है। स्वीकार करो या धिक्कार करो, मौत जिंदा है। मौत चालाक नहीं, चालक है। मौत बेबसी नहीं, खामोशी है। मौत शायद गम से भरी आसान खुशी है। कोण म्हणतं तुझ्या जाण्याने मी रिकामा झालोय. मी तर तुझ्या आठवणी भरून गेलोय. आपल्या पहिल्या भेटीचं साक्षीदार झाड आता निवृत्त झालंय. तशीच अंगणातली तुझी नक्षीदार रांगोळी ही धुसर आणि तुळस वेडसर झाली आहे. तुझ्या वावराने टापटीप असणारं घर आहे थोडं अस्ताव्यस्त, पण त्याला कारण फक्त मी बेशिस्त. तुझ्या जाण्याने जास्तीची एक उशी आहे मोकळी, आणि ती तुझी उबदार शालही पुन्हा घडी करून ठेवलेली. येतात आजकाल बरेच जण मला भेटायला. धीर देतात, सांत्वन करतात. त्यांना वाटतं मी कोलमडून गेलोय, पण तेच जास्त तुझ्या आठवणी काढतात. मी नाहीच रमत आता अशा मित्रांमध्ये. आणि हो, तू लावलेला प्राजक्त मात्र अजून तसाच बहरतोय. पहाटेच सुगंध बरसतोय. कधी कधी भास होतो तू असल्याचा. किणकिणतात बांगड्या, वाजतात पावले तुझी उघड्या दारात. सहजच मग नजर भिरभिरते, अशीच भासात दुपार सरते. तुझा आरसा मात्र मी कधीच स्वच्छ पुसत नाही. तुझं प्रतिबिंब त्यात दिसेल ही आस आजही सुटत नाही. एकटाच कधीतरी फिरायला जातो, तुला आधार द्यायला हात आसुसतो. निसटलेला पाऊस पुन्हा डोळ्यात कोसळतो. तू कुठे आहेस माहीत नाही. तू कशी आहेस हेही माहीत नाही. तुझी सावली नाही म्हणून तू नाहीस असं मी का मानावं. तुझ्या आठवणी माझ्या मनात कायम भरून उरावं. कोण म्हणतं तुझ्या जाण्याने मी रिकामा झालोय. कवी शैलेंद्र मसलेकर यांची कविता एक सलाम. एक सलाम राखून ठेवा जन्मदात्रीच्या गर्भासाठी अन पितृधर्मासाठी. एक सलाम
उफाळत्या सागरासाठी, घोंगावत्या वादळासाठी. एक सलाम अमर्याद आकाशासाठी अन अविरत प्रकाशासाठीही. एक सलाम सत्यवचनासाठी अन संत मनासाठी. एक सलाम औदार्यासाठी आणि एक असू द्या सौंदर्यासाठी. एक सलाम कलावंतासाठी आणि एक असावा श्रमवंतासाठी. एक सलाम शबरीलाही असावा, शहीदाच्या कबरीलाही असावा. एक सलाम अंतरात्म्याला असावा, तसा परमात्म्यालाही. एक सलाम असावा सहनशीलतेसाठी, एक शालीनतेसाठी. एक सलाम हसत हसत जाणाऱ्यासाठी अन आठवणीत राहणाऱ्यासाठी. एक सलाम राखून ठेवा जात्या येत्या क्षणांसाठी, जीवनाच्या या रणासाठी.